तर हा माझा नवीन चॅनल आहे. हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रासाठी मी बनवलेला आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे हॅलो चव्हाण सर. प्लीज सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील धडा पहिला पाहूयात. इतिहासाची साधने. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा मानला जातो. बघा, किती ते किती? इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंत मानला जातो. म्हणजे इसवी सनाची 9वे शतक पासून 18वे शतक हा जो कालावधी आहे तो कालावधी कशाचा आहे? भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी आहे. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी आहे. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाचा साधनांचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध, कसे? कालक्रमानुसार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेली जी माहिती आहे ती म्हणजेच इतिहास होय. इतिहासामध्ये व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणकोणते? व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक हे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विषय किंवा इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावरती आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधने म्हणतो. बघा, इतिहास जो आहे तो व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या 4 घटकावरती अवलंबून तर आहेच, शिवाय तो इतिहासाच्या विश्वसनीय पुराव्यावरती आधारित पण असावा लागतो. आणि या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. या साधनांची भौतिक साधने हे महत्त्वाचं आहे. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊयात. इतिहासाची जी साधने आहेत ती 3 प्रकारची साधने आहेत. पहिला आहे भौतिक साधन, दुसरं आहे लिखित साधन आणि तिसरं आहे मौखिक साधन. हे आपण आता डिटेलमध्ये पाहूयात. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे हे अत्यंत गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांच्या तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे हे आपल्याला खूप आवश्यक आहे. सर्वात आधी आपण पाहूयात भौतिक साधने. आता भौतिक साधने कोणकोणती आहेत? तर भौतिक साधने आहेत स्मारके. भौतिक साधने या ठिकाणी दिलेल्या आहे पुस्तकामध्ये. भौतिक साधने आहेत. पहिला आहे स्मारके, दुसरं आहे इमारती, तिसरं आहे लेणी, चौथं आहे शिलालेख, पाचवं आहे नाणी, सहावं आहे ताम्रपट आणि सातवं आहे किल्ले. अशा प्रकारे भौतिक साधनामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक आहेत स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल परीक्षेमध्ये की भौतिक साधने म्हणजे काय? तर त्याचं उत्तर द्यायचं, वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ द्यायचं काय? स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले हे भौतिक साधनाचे प्रकार आहेत. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. बघा, आता आपण पाहूयात किल्ले. किल्ल्यामध्ये काही महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा त्याचे प्रकार आहेत. जसे की पहिला आहे गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे काय?
डोंगरामधला किल्ला, डोंगरामध्ये बांधलेला किल्ला, ज्या ठिकाणी शत्रूवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नजर ठेवता येते, शत्रू तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा एकदम डोंगराळ भागामध्ये जे किल्ले बांधले जातात त्यांना आपण गिरिदुर्ग सांगतो. दुसरं किल्ल्याचा प्रकार आहे वनदुर्ग. वनामध्ये, जंगलामध्ये जे किल्ले बांधले जातात त्यांना आपण वनदुर्ग सांगतो. जलदुर्ग, जलदुर्ग म्हणजे असे किल्ले ज्याच्या सभोवताली पाणीच पाणी आहे आणि शत्रूंना त्या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या ठिकाणी किल्ले बांधले जायचे, त्याला जे दुर्ग बांधले जायचे त्यांना आपण जलदुर्ग असे सांगतो. भुईकोट, भुईकोट, भुई म्हणजे जमीन, जमिनीवरचा किल्ला. सोलापूरला पण भुईकोटचा किल्ला आहे. अशा प्रकारे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट हे किल्ल्यांचे मुख्य प्रकार आहेत. तसेच स्मारकामध्ये काही स्मारक असतात. आता किल्ले झाले, आता स्मारक आहे. स्मारकामध्ये काय, समाधी आहे. समाधी म्हणजे काही वेळेला काही साधू संत हे जिवंत समाधी घेत होते, म्हणजे जिवंतपणे त्यांना पुरलं जायचं जमिनीखाली, मग ते समाधी. कबर, कबर म्हणजे काय, हे जे मुस्लिम धर्मीय जे आहेत ते मुस्लिम धर्मीय व्यक्तीचा त्या ठिकाणी मृतदेह पुरला जातो, त्या जागेला आपण काय सांगतो, कबर सांगतो. वीरगळ, वीरगळचा अर्थ काय होतो, वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ. स्तंभ म्हणजे मोठा दगड असतो, उंच असतो, त्याच्यावरती काही लिखाण असतं आणि जे वीर पुरुष आहेत त्या वीर पुरुषांच्या स्मरणार्थ असे दगड बनवायचे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती काहीतरी लिहायचं, त्याला वीरगळ असे सांगतात. तर ही जी स्मारकं आहेत त्या स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, जे राज्यांचे राहायचे ठिकाण होते असे सर्व राजवाडे. मंत्री निवास, जसं आजच्या मंत्र्यांना राहण्यासाठी शासनातर्फे, सरकारतर्फे घर मिळतं, तसं जुन्या काळामध्ये देखील राजा महाराजांचे जे काही मंत्री होते त्या मंत्र्यांना देखील राहण्याची निवासाची सोय होती. मग ते जे ठिकाण आहे त्यांना सांगतात मंत्री निवास. राणीवसा, राणीवसा म्हणजे एखाद्या राजाची राणी. आता राजांना अनेक राण्या असत, त्या राण्यांना राहण्याची जी व्यवस्था केली जायची किंवा त्यांच्यासाठी जे महल असे, घर असे, त्याला सांगतात राणीवसा. तसेच सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. कशामध्ये समावेश होतो, स्मारकामध्ये होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. या सर्व गोष्टींकडून काय होतो, आपल्याला त्या कालखंडामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचा आपल्याला थोडासा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती ही समजते. आता जशी घरांची बांधणी आहे, गिरिदुर्गाची आहे, वनदुर्गांची आहे, कबरीची आहे, वीरगळची आहे, समाध्यांची आहे, राजे आहेत, मंत्री निवास आहेत, राणीवसा आहे, सामान्य जनतेची जी घरं आहेत, जी बांधण्याची पद्धती आहे, त्यावरून आपल्याला त्यावेळेची, त्या कालखंडाची वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती कशी होती, कलेचा दर्जा कसा होता, बांधकामाची शैली कशी आहे, लोकांचे राहणीमान इत्यादींचीही माहिती मिळते. यावरून आपल्याला काय काय समजतं, वास्तुकलेची प्रगती तर समजते, शिवाय आर्थिक स्थिती कशी आहे. जर त्या राजाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर ते उंच उंच इमारती, अशी मंत्रिनिवास, राणीवसा बांधू शकणार नाहीये. त्याचबरोबर कलेचा दर्जा कसा आहे तेही आपल्या लक्षात येतं. बांधकामाची शैली कशी आहे, बांधकामाची वेगवेगळ्या शैली होत्या, त्यापैकी कोणत्या शैलीचं ते बांधकाम आहे हेही समजतं. लोकांचे राहणीमान इत्यादी गोष्टी आपल्याला समजतात. या ठिकाणी वीरगळचं चित्र दिलेलं आहे बघा. विविध राज्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे वीरगळ. हे पाहत असाल तुम्ही, हे वीरगळ आहे. त्याच्यामध्ये जे वीर पुरुष आहेत त्या वीर पुरुषांचे स्तंभ आकारलेले कोरलेले आहेत आणि त्यावरती त्यांचं चित्रही कोरलेलं आहे. याला म्हणतात वीरगळ. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासांची साधने म्हणून महत्वाची आहेत. बघा, सर्व राज्यकर्ते जे होते ते काय करायचे, सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासांची साधने म्हणून महत्वाची आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते तसेच त्यांचा कार्यकाळ. बघा, एखादी नाणी सापडली तर त्या नाणीवरतीच आपल्याला समजतं की ही नाणी कोणत्या राज्याने बनवली, कोणत्या राज्यकर्त्याच्या काळातली नाणी आहे. त्याचबरोबर त्या राजाचा कार्यकाळ समजला
की त्यांचा काळ कोणता होता ते समजतं. राज्यकारभार, त्यांचे राज्यकारभार कोणत्या पद्धतीचं होतं तेही समजतं. त्याचबरोबर धार्मिक संकल्पना काय आहेत तेही समजतं. तसेच व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती आपल्याला त्या नाण्याच्यावरून समजते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची देखील आपल्याला माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते, महत्त्वाचं आहे. त्या राजाच्या काळातील त्या नाण्यावरून आपल्याला समजतं की धातुशास्त्राची प्रगती किती झालेली आहे, कशी होत होती तेही समजतं. तसेच सम्राट अकबरांच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव पार्वतीच्या प्रतिमा, बघा, सम्राट अकबरांच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. हे तर आपल्याला माहीत आहे की सम्राट अकबर हे मुस्लिम होते आणि त्यांच्या काळातली जी नाणी होती त्या नाण्यावरती राम सीतेचे चित्र आहे. तसेच हैदर अली हा मुस्लिम होता आणि त्यांच्या काळातील जी नाणी आहेत, त्या नाण्या आहेत त्यावरती शिव पार्वतीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची आपल्याला जाणीव होते. पेशवे आहेत आपले पुण्याचे पेशव्यांच्या नाण्यावरती पेशव्यांचे जे नाणे आहेत त्याच्यावरती अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार देखील आपल्याला समजतो. काय काय समजतं नाणीवरून आपल्याला? त्या काळातील धातुशास्त्राची प्रगतीही समजते, त्याचबरोबर धार्मिक समन्वयही समजतो. तसेच भाषेचा जो वापर होत होता किंवा जे भाषा व्यवहार आहे तेही आपल्याला समजतं. या ठिकाणी चित्र दिले आहेत. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की पेशवेकालीन ही जी नाणी आहेत, ही 2 नाणी पेशवेकालीन, या पेशवेकालीन नाणीमध्ये पारसी आणि अरबी भाषेचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हैदर अलीच्या काळातील नाणी आहेत. या ठिकाणी शिवपार्वतीची मूर्तीही आपल्याला दिसत आहे. आता आपण पाहूयात, आता हे भौतिक साधने पाहिली. भौतिक साधनामध्ये आणखीन एक घटक आहे, हे तुम्हाला माहित आहे का? बघा, चैत्य. चैत्य कोणाला सांगतात? चैत्य म्हणजे बौद्ध धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला चैत्य असे म्हणतात. बौद्ध धर्मियांची जी प्रार्थनास्थळ आहेत त्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतो आपण? चैत्य. आणि विहार कोणाला सांगतात? विहार हे बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी आता गौतम बुद्धांनी बौद्ध भिक्षूंना असा आदेश दिलेला होता की तुम्ही धर्मप्रचार सगळीकडे जाऊन करावा. चारही बाजूला त्यांनी धर्मप्रचाराचे आदेश त्यांना दिले होते. मग धर्मप्रचारासाठी जे बौद्ध भिक्खू बाहेर पडले होते धर्मप्रचाराची कामं करण्याकरिता, मग पावसाळा आला की त्यांना राहण्याची व्यवस्था नसायची. मग त्यासाठी त्यांनी विहारांची बांधणी केली. म्हणजे विहार म्हणजे काय? तर त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू निवास करत असे, हे विहार. आणि चैत्य म्हणजे बौद्ध भिक्खूंचं प्रार्थनास्थळ. आता मंदिरे माहीत आहेत, आपल्या हिंदू धर्माचं ते पवित्र स्थळ आहे. चर्च ख्रिश्चनांचं पवित्र स्थळ आहे, प्रार्थनास्थळ आहे. मशिदी मुस्लिम धर्मियाचं प्रार्थनास्थळ आहे. अग्यारी पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. आणि हे जे दर्गे आहेत, दर्ग्याच्या बाबतीमध्ये आपण बघायला गेलो तर दर्गे कोणाला सांगतात? दर्गे म्हणजे थोडक्यामध्ये काय असतात? ते एक प्रकारचे थडगे असतात. दर्गे म्हणजे काय? एक प्रकारचे थडगे, ज्यामध्ये मुस्लिम जो साधू आहे की ज्याला आपण प्रेषित असे सांगतो, त्यांची त्या ठिकाणी समाधी असते आणि त्या समाधीवरती ते काय करतात? फुलांची चादर अंतरतात. हे दर्गे. मकबरे म्हणजे काय? मकबरे म्हणजे ज्या कबरी आहेत त्या कबरीवरती एक महल किंवा छत्री टाईप असं बांधकाम केलेलं असतं, त्यालाच आपण मकबरा सांगतो. गुरुद्वारा म्हणजे शीख धर्मियांचं तो पवित्र प्रार्थनास्थळ आहे. छत्री आहे, शिल्प आहे. शिल्प म्हणजे दगडाला कोरून केलेलं जे काम आहे ते शिल्प, चित्र. विहिरी, बारवा म्हणजे काय? बारवा म्हणजे प्राणी आणि पशुसाठी पिण्याच्या पाण्याची त्यांची गरज भागवली जावी यासाठी एक बांधकाम केलं जायचं आणि त्याच्यामध्ये उतरून त्यांना पायऱ्या असायच्या. त्याच्यामध्ये उतरून प्राणी आणि पक्षींना तर उतरायची गरज नाही, ते तर उडून येतात. प्राण्यांना रात्री जंगलातल्या प्राण्यांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून बारवा, हे पुण्यामध्ये बारवा पद्धत असायची. आजही त्याचे त्या ठिकाणी अवशेष दिसतात. मिनार म्हणजे काय? मिनार म्हणजे असा एक उंच स्तंभ
जो मशिदीच्या जवळच असतो आणि मशिदीसारखाच तो उंच असतो, त्याच्यावरती कळस असतं, ते मिनार. गावकूस आहे, वेशी आहे, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये विविध प्रकारची, ही सर्व भौतिक साधने आहेत. ह्या सर्वांना आपण भौतिक साधनामध्ये यांची गणना करतो. आता भौतिक साधने हा चॅप्टर या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. भौतिक साधनामध्ये मुख्य म्हणजे भौतिक साधने कोणती आहेत? स्मारके पाहिलीत आपण, इमारतीही पाहिल्यात, लेणी पाहिल्यात, शिलालेख पाहिलं, नाणी पाहिल्यात, ताम्रपट पाहिलं, किल्ले पाहिलेत आपण, किल्ल्यांचे प्रकारही सर्व पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा घटक बघूयात, लिखित साधने. लिखित साधने, आता लिखित साधने म्हणजे काय आणि ती कोणकोणती आहेत ते पाहूयात. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. कुठली कुठली गोष्टी आहेत त्या, काय काय आहेत? देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीची वळणे म्हणजे देवनागरी भाषा आहे, अरेबियन भाषा आहे, पर्शियन भाषा आहे, मोडी ही जी लिपी आहे लिहिण्याची, त्याची वळण कशी होते, ती वळणदार कशा पद्धतीने लिहिली जायची, विविध भाषांचे रूप काय, भूर्जपत्रे. आता भूर्जपत्रे म्हणजे काय? भूर्जपत्रे म्हणजे भूर्ज नावाचं एक झाड आहे, जो अमेरिका, युरोप, भारतामध्ये बघायला गेलं तर आपण हिमालय आणि जम्मू काश्मीरमध्ये हे भूर्ज नावाचं झाड येते आणि त्याची जी साली असतात, त्याच्या साली ह्या खूप चांगल्या आहेत आणि त्या कागदापेक्षाही मजबूत होत्या आणि त्या पुरातन काळामध्ये ह्याच त्या ठिकाणी ह्याच त्या ठिकाणी लोकांना, राजांना वापरायला मिळत असत. कागदांचा शोध त्यावेळेस नव्हता, त्यामुळे ते भूर्ज नावाच्या झाडाच्या सालीवरती त्यांचे ते लेख किंवा त्यांचा संदेश ते लिहित असत. तसेच पोत्या आहेत, ग्रंथ आहेत, फरमाने म्हणजे आदेश वगैरे आहेत, चरित्र आहे, चित्रे यांच्यावरून आपल्याला त्या काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, कोणते पदार्थ? खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत. लोकजीवन आहे, लोकांचे जीवनमान कसं आहे, वेशभूषा आहे, कोणत्या प्रकारचे वेशभूषा, आज पुरातन काळातील वेशभूषा आपण घालत नाही आहे, राजे महाराजा काळातील कपडे आज आपण वापरत नाही आहेत. तसेच आचारविचार, सण समारंभ यांची माहिती आपल्याला लिखित साधनाद्वारे मिळते. या सर्व साहित्याला आपण इतिहासाची लिखित साधने असे म्हणतो. या लिखित साधनामध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, तसेच वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बकरी आहेत, तवारिका, परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने आहेत, ग्रंथ आहेत, चरित्र आहेत, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे हे सर्व लिखित आहेत. हे पाहिल्यानंतरच आपल्या पूर्ण लक्षात येतं की हे लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि यांचा अभ्यास करून आपण त्या लिखित साधनांचा आधार घेऊन इतिहासाची मांडणी करू शकतो, इतिहासामध्ये संशोधन करू शकतो किंवा त्या इतिहासाला आपण ग्राह्य धरतो की बाबा हा इतिहास जो त्या काळातला आहे हा खरा आहे, आपल्या मनाला ते पटतं. या काळामध्ये परकीय प्रवासी देखील भारतामध्ये आलेले आहेत, त्यांनी आपली प्रवास वर्णने पण लिहिलेली आहेत. त्यामध्ये अल्बेरुनी कोण आहे? प्रवासी अल्बेरुनी. इब्न बतुता हा एक प्रवासी आहे. निकोलस मनुची यांचा समावेश यामध्ये होतो. त्याचबरोबर बाबरांचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था काय काय समजतं आपल्याला, त्यांची धोरणे काय आहेत, त्या राज्यांची त्यावेळची प्रशासकीय व्यवस्था कशी आहे, राजकीय संबंध एकमेकाशी कसे होते यांची उकल करता येते. पुढे आहे तवारीख. तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम. बघा, तवारीख आणि तारीख एकच आहेत. तवारीख आणि तारीख, तवारीख किंवा तारीख म्हणजेच काय? घटनाक्रम. घटना कधी घडली, त्यांचा क्रम काय, ह्यावरून सिद्ध होतं. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, अल्बेरुनी आणि झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत. आणि या तवारिकाबरोबरच अजून काय? बखर. बकर हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे. हा जो बकर शब्द आहे, बकर हा शब्द कशावरून आलेला आहे? खबर. बकर आणि खबर हे एकच आहेत, समानार्थीच आहेत. बकर हा शब्द खबर या शब्दावरून आलाय. खबर म्हणजेच बातमी. आजही आपण म्हणतो बघा, काय खबर आहे, काय बातमी आहे,
अशी आपण चर्चा करतो. तर बखर, खबर, बातमी हे सर्व समानार्थी शब्द आहेत. बखर हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेच्या दृष्टीने. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. महाराष्ट्रात इतिहास लेखनाचा नवीन झालेला एक प्रकार सांगा. तर बखर. बखर हा कोणत्या राज्यामध्ये लिहिला गेलेला एक इतिहास लेखनाचा प्रकार आहे, असाही उलट सुलट आपल्याला प्रश्न विचारतील. तर त्याचं उत्तर बखर आहे आणि महाराष्ट्र. बखर आणि महाराष्ट्र दोन शब्द लक्षात ठेवा. त्यांचा सहसंबंध लक्षात ठेवल्यानंतर ना आपल्याला त्याचं उत्तर सहज देता येईल. बकरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी. आणि ही बकर फक्त अशीच नाही आहे, तर त्या बकरीतून आपल्याला काय काय समजणार आहे. तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवरती भर दिल्याचे आढळते. बघा, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक बकरी आहेत ज्या घटना घडून गेल्याच्या नंतरनं, खूप काळानंतरनं त्या लिहिलेल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं लिहिणारा जो आहे आणि घटना घडल्याचा कालावधी आणि ती घटना मांडणारा किंवा लिहिणारा लेखक याच्यामध्ये 200, 300, 400 वर्षाचं जर अंतर असेल तर नक्कीच लिहिणाऱ्यांनी ऐकीव माहितीवरती देखील त्याच्यामध्ये काही गोष्टी तो टाकत असतो आणि त्याचा भर त्याच्यावरती दिल्याचे आढळतात. तर असे अनेक लिहिलेल्या ज्या घटना आहेत, बकरी आहेत, त्यात ऐकीव माहितीवरती भर असल्याचे आढळते आपल्याला. मैका कवीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बकरी होत. बघा, त्याच्यामध्ये ज्या बकरी आहेत ते विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा इतिहास लेखनाचा प्रकार होता. त्यामुळे महाराष्ट्रातूनच मैका कवितेची बकर, सभासद बकर, 91 कलमी बकर, चिटणीसांची बकर, भाऊसाहेबांची बकर, खरड्यांच्या लढाईची बकर या काही बकरी आहेत. तर असा प्रश्न येऊ शकतो की काही बकरींची नावे लिहा. तर आपण ही वरची नावे लिहू शकतो. त्याचबरोबर रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे देखील ग्रंथ त्यावेळेस महत्त्वाचे आहेत. हे कशाच्यामध्ये आपण बघतोय, ऐतिहासिक लिखित साधनामध्ये आपण हे पाहतोय. आता आपण पाहूयात पुढचा घटक आहे. पहिले पाहिलं आपण भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये आपण पाहिलं स्मारके आहेत, लेणी आहेत, किल्ले आहेत आणि त्याच्यानंतर लिखित पाहिलं. लिखितमध्ये सुद्धा काही बकरी आहेत, त्याच्यानंतर अभंग वगैरे आहे. आता आपण बघतोय मौखिक साधने. मौखिक साधनेमध्ये आपण बघूयात लोकपरंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या. आता जाते म्हणजे जुन्या काळातील आई आपली जी आहे ती जात्यावरती त्याच्यामध्ये दळण टाकतात आणि ते दळतात. ते जे जात आहे त्या जात्यावरील ते दळत असताना काही ओव्या गायल्या जायच्या. त्या जात्यावरील ओव्या, लोकगीत, पोवाडे, कहाण्या, दंतकथा म्हणजे अशी कथा किती सत्य असेल असे नाही, परंतु अशी एक गोष्ट, मिथके आहेत म्हणजे कल्पनाविलास, काल्पनिक कथा. यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आता मौखिक साधनाचे काही प्रकार या ठिकाणी दिले आहेत आणि मौखिक साधनामध्ये काय काय येतं ते आपण आता पाहूयात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असेही म्हणतात. आता मौखिक साधनामध्ये काय काय येतं, लोकगीत सर्वात आधी, कारण हे मुखोद्गत असणार आहे, हे गायलं जाणार आहे, म्हटलं जाणार आहे, सांगितलं जातं, कथा वगैरे. तर त्यानंतर आहे गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके हे या ठिकाणी हे मौखिक साधनामध्ये ह्या गोष्टी येतात. आता दंतकथा बघूयात आपण. दंतकथा म्हणजे काय बाबा, ठीक आहे, खाली हे वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. या संशोधनातून नवीन साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागतात. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे
आपल्याला नक्कीच दिसून येते. ज्यावेळेस आम्ही लहान असताना शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पाहिला, त्याच्यामध्ये काही नोंदी होत्या. आता मी ते या ठिकाणी नाही सांगू शकणार, परंतु आज त्या नोंदी त्या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत. वेळ प्रसंगानुसार जसं जसं त्याच्यामध्ये संशोधन केलं जातं, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये नवनवीन माहिती समोर येते आणि त्या पद्धतीने इतिहासाचं सतत 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 नवनव्या पद्धतीने त्याचं लेखन केलं जात असतं. आता पाहूयात आपण ही जी इतिहासाची साधने पाहिलीत आपण, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, या साधना जी पाहिलीत त्या साधनांचं आपण आता मूल्यमापन करूयात. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन कसं करायचं? तर ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्याची विश्वसनीयता तपासू लागते. बघा, सर्वात महत्त्वाचं आहे विश्वसनीयता. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती हे शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. काही लेखक राजकीय दबावापोटी किंवा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध आहेत त्या दृष्टीने लिखाण करतात, इतिहासाचे त्यांच्या पद्धतीने करतात. म्हणून त्याच्यातला खरे खोटेपणा किती आहे आणि त्याची विश्वसनीयता किती आहे हे पाहणं आपल्याला इतिहासामध्ये गरजेचं आहे. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. आता रामायण वगैरे आपण आज ऐकतो, पाहिलं तर लिहिणाऱ्याने देखील पाहिलं नाही आहे, कारण घटना घडल्यानंतर खूप वर्षानंतर ते रामायण आणि महाभारत हे लिहिलं गेलेलं आहे. तर ही जी ऐकीव माहिती आहे ती त्यांनी स्वतः पाहिलेली आहे की ऐकलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनाशी ती माहिती पडताळूनही पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा, एखादा पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं इतिहासाच्या संदर्भामध्ये आणि ती माहिती एकांगी असेल आणि विसंगत असेल पुराव्याला किंवा अतिरंजित असण्याची शक्यता ती नाकारता येत नाही आहे. त्यासाठी त्याची विश्वसनीयता, त्याचा खरा खोटेपणा, राजकीय दबाव, लेखकाचे व्यक्तिगत हितसंबंध, कोणता काळ आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य हे ठेवावे लागते. सदैव चिकित्सक राहूनच किंवा सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे हे गरजेचे आहे. इतिहास लेखनात लेखकाचा निष्पक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाचा असतो. निष्पक्षपातीपणा म्हणजे काय? निष्पक्षपातीपणा म्हणजे कुठल्याही एका बाजूला जाऊन किंवा एकाच साईडने विचार करायचा नाही. आणि तटस्थता, एकाच बाजूचा विचार केला आणि त्या बाजूने आपण न्याय पारित केला किंवा त्याचं आपण उदो केला तर तेही इतिहासामध्ये चुकीचं ठरतं. तर तटस्थता हे लेखकाचं राहणं खूप महत्त्वाचं आहे. इतिहास जसा घडला, जसे पुरावे आहेत तसंच मांडलं गेलं पाहिजे. तर हे झालं ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. या ठिकाणी हा धडा इथे संपलेला आहे. स्वाध्यायासाठी मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी समोर घेऊन येतोय.